समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींची प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे की चैत्र महिन्यामध्ये दारासमोर आपल्याला मुख्य दारासमोर आपल्याला अशी एक रांगोळी काढायची आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते, घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदतं। कारण की त्या रांगोळीमध्ये त्या रांगोळीमध्ये 51 असे शुभ चिन्ह आहेत आणि हे शुभ चिन्ह जर आपण एकच रांगोळी काढली तर त्याच्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही, घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। कारण की चैत्र महिना म्हटला तर आपला चैत्र महिन्यामध्ये आपल्या नवीन वर्षाचं सुरू होतं, आपल्या मराठी महिना सुरू होतो। त्या दिवसापासून पाडवा सणाची सुरुवात होते। पाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला गेलेला आहे आणि पाडव्या सणापासूनच चैत्र महिना सुरू होतो। तर चैत्र महिन्यापासून म्हणजे 30 मार्च पासून तर 12 एप्रिल पर्यंत आपल्याला दररोज आपल्या दारासमोर एक ही रांगोळी काढायची आहे। ही रांगोळी काढल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते, घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं, नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येते। आणि बघा कारण की चैत्र महिन्यामध्ये नवरात्र सुद्धा आलेली आहे, स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिवस आहे, नंतर रामनवमी आहे। तर हा महिना अत्यंत शुभ मानला गेलेला आहे। या शुभ महिन्यामध्ये आपण जर काही कार्य केले, आपण जर काही शुभ वस्तू आपल्या घरामध्ये घेतल्या तर आपल्या घराची भरभराटी होते, आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते। त्याचप्रमाणे हे शुभ चिन्ह आहे ते जर आपण रोज आपल्या दारापुढे काढले तर याचं खूप महत्त्व आहे। आणि ही रांगोळी जर आपण महिनाभर आपल्या दारापुढे काढली तर लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होतं आणि लक्ष्मी प्राप्ती सुद्धा आपल्याला होत असते। त्याच्यामुळे ही रांगोळी का काढावी, कशासाठी काढावी, कशा प्रकारे काढावी आणि ह्या रांगोळीचा साचा आपल्याला कुठे उपलब्ध होईल याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार। त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे, स्किप करू नका। कारण की याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी वाढण्यासाठी, नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी ज्या पोटल्या असतात त्या घरच्या घरी तयार कशा करायच्या याचा सुद्धा व्हिडिओ मी पहिला टाकलेला आहे। आणि हा व्हिडिओ चैत्र महिन्यातील रांगोळी कोणती आपल्या दारापुढे काढायची याच्याबद्दल संपूर्ण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे, प्रत्येक महिलेने बघायचं आहे। कारण की महिला ही घराची कर्ती असते, घराची मुख्य असते आणि महिलेशिवाय घराला शोभा नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक महिलेने त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी चैत्र महिना आहे आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या दारासमोर ही रांगोळी अवश्य काढायची आहे। कारण की ह्या रांगोळीचा जो साचा आहे, आता तुम्ही म्हणणार रांगोळीचा साचा कुठं मिळणार, बघा मी तुम्हाला रांगोळी दाखवणार, ती रांगोळीचा साचा तुम्हाला दाखवणार, त्याचं महत्त्व तुम्हाला सांगणार, त्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं महत्त्व सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा जो रांगोळीचा जो साचा आहे तो छोटा पण मिळतो आणि मोठा पण मिळतो, तो कुठल्याही शॉपीवर तुम्हाला मिळून जाईल। जिथं रांगोळीचे साचे देवाचे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी इझिली तुम्हाला हा साचा मिळून जाईल। आणि जर नाहीच मिळाला तर मार्च येण्याला म्हणजे जे 30 मार्च आहे तोपर्यंत तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता। यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्हाला ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर तुम्हाला ऑर्डर करून सुद्धा हा साचा तुम्हाला मागवता येईल। जास्त महाग नाही, 50-60 रुपयाला हा साचा किंवा 30-40 रुपयाला मिळत असेल तर हा साचा आणायचा आहे। आणि ही रांगोळी आवर्जून प्रत्येक महिलेने चैत्र महिन्यामध्ये आपल्या दारापुढे काढायची आहे। कारण की आपल्या प्रत्येक घर छोटं असो मोठं असो पण रांगोळीशिवाय त्या घराला शोभा नाही आणि प्रत्येक घरामध्ये छोटी असो मोठी असो रांगोळी काढलीच जाते। तर आपल्याला स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आज मी तुम्हाला ते साचे सुद्धा दाखवणार आहे, जे साचे आपण रोज आपल्या दारापुढे काढायचेच आहे। याच्याने काय होतं, आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही। ते जे साचे आहेत ते म्हणजे लक्ष्मीची पावलं आहे, बघा लक्ष्मीची पावलं सुद्धा आहे आणि एक लक्ष्मीचं यंत्र सुद्धा आहे, ते जे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये वरच्या साईडला दाखवणार। आणि जी रांगोळी तुम्हाला दाखवणार आहे ती चित्रांगण रांगोळी आहे, जी चित्रांगण रांगोळी आपल्याला दररोज चैत्र महिन्यामध्ये 30 तारखेपासून म्हणजे पाडव्यापासून आपल्याला आपल्या दारासमोर काढायची आहे। ही रांगोळी काढायला खूप अत्यंत महत्त्व आहे, आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे, शुभचं लक्षण आहे आणि लक्ष्मी प्राप्ती करता ही रांगोळी आपल्या दारापुढे काढली जाते। त्याच्यामुळे आपल्याला ही रांगोळी काढण्यासाठी काही नियम सुद्धा आहे बघा। तर आपल्याला काय करायचं आहे, चैत्र महिना सुरू झाला की आपल्याला कारण की चैत्र महिन्यामध्ये
सूर्यनारायणाला आणि भगवान विष्णूची जर आपण सेवा केली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। त्याच्यामुळे सूर्यनारायणाची आणि विष्णू भगवानाची आराधना आणि सूर्यनारायण अर्घ द्यायचा आणि विष्णू भगवानाची आराधना निश्चितच करायची आहे। ह्या महिन्यामध्ये बघा, ह्या महिन्यामध्ये मंत्र तंत्र म्हणजे जे मंत्र आपण पठण करतो किंवा जप करतो किंवा अध्याय वाचत असतो त्याचं फळ अनंत आहे, खूप अफाट आहे आणि त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या पटीने प्राप्त होत असतं। त्याच्यामुळे चैत्र महिना हा अत्यंत शुभ मानला गेलेला आहे। आणि नंतर ना भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची सुद्धा रोज आपल्याला पूजा करायची आहे आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्राप्त होण्यासाठी आपल्याला आपल्या दारासमोर चित्रांगण रांगोळी काढायची आहे। जी चित्रांगण रांगोळी आहे त्याच्यामध्ये अत्यंत शुभ असे चिन्ह आहे, कारण की ते प्रतीक आहे, शुभचेचं प्रतीक आहे आणि ते जर आपण एकाच रांगोळीतून म्हणजे एकाच साच्यातून आपल्या दाराच्या बाहेर काढली तर ते शुभचेचे प्रतीक आपल्या दारासमोर येईल आणि आपल्या घरामध्ये म्हणजे नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच नांदणार। तर रोज आपल्याला हे काढायचं आहे। काय करायचं मी तुम्हाला सांगते। अगोदर ज्या दिवशी आता पाडवा आहे तर आपण पाडव्याच्या दिवशी लवकर उठणार, लवकर उठल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो उंबरा आहे तो हळदीने सारून घ्यायचा आहे, म्हणजे लेपन करायचं आहे। लेपन झाल्यानंतर आपल्याला चित्रांगण रांगोळी काढण्यासाठी म्हणजे गावाकडे असो किंवा शहरामध्ये असो आपलं छोटंसं पेस म्हणजे दारासमोर छोटीशी जागा राहिली त्या ठिकाणी आपल्याला बघा लाल कलरचा हे असतो गेरू, लाल कलरचा गेरू असतो, त्याला पाणी टाकून थोडं भिजून घ्यायचं, त्याच्याने अगोदर सारून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती रांगोळी काढायची, कारण की गेरूला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर ही चित्रांगण रांगोळी आपल्याला काढायची आहे। ही रांगोळी काढून झाल्यानंतर मी तुम्हाला रांगोळीचा साचा या ठिकाणी दाखवेल, त्याचं प्रतीक काय आहे ते सुद्धा तुम्हाला आता सांगणार आहे। त्याच्यातले जे चिन्ह आहे त्याचं किती महत्त्व आहे ते सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे। ती रांगोळी काढून झाल्यानंतर त्या रांगोळीवर कुणाचा पाय पडणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचे आहे, कारण की त्याच्यावर शुभ चिन्ह आहेत। त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे, रोज पूजा करायची आहे आणि नंतर ना पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आपण ती रांगोळी उचलणार, ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे। आणि नंतर ना आता मी तुम्हाला सांगते की त्याच्यातले जे चिन्ह आहे त्यांचं काय महत्त्व आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आता मी महत्त्व देणार आहे। आंब्याचं तोरण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चित्र महिन्यामध्ये म्हणजे चैत्र महिन्यामध्ये चित्रांगण रांगोळी काढली जाते आपल्या दारासमोर। त्याच्यात 51 असे प्रकारचे शुभ चिन्ह आहेत। आंब्याचे तोरण आहे हे प्रतीक, हे शुभचेचं प्रतीक आहे आणि याच्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, लक्ष्मी आकर्षित होते। यामुळे अगोदर आंब्याचं तोरण लावलं जातं आणि नंतर त्याखाली देवघर आहे आणि त्या देवघरामध्ये काढण्यात आलेले 2 प्रतीक शिव पार्वती किंवा लक्ष्मी नारायण सुद्धा आहे व चित्रांगण किंवा अनुराधा व सरस्वती ही सुजन्याचे नक्षत्र असल्या कारणाने सत्याचे नक्षत्र असल्याचे मानले जाते। गणपती व सरस्वती साकारली जाते। आपल्याकडील समृद्धीचे प्रतीक यात काढले जातात। तर हत्ती, घोडा, नाग, वेंगुळ, गरुड अशा समृद्धीचे चिन्हाचे स्वरूपात काढली जातात। ह्या रांगोळीमध्ये जे मी तुम्हाला चिन्ह सांगत आहे हे सगळे चिन्ह त्या रांगोळीमध्ये असतात, म्हणजे त्या साच्यामध्ये असतात। ह्याशिवाय कासव, बासुरी, स्वस्तिक, त्रिशूळ, धनुष्यबाण, तुळशी, वृंदावन, मोरपीस, कमळ, कलश, आंबा, केळी, सनई, चोघडा, डमरू याचे प्रतीक सुद्धा या रांगोळीत आहे आणि हे अत्यंत शुभ असे मानले गेलेले आहे। जगजाहिती म्हणजे त्यामुळे सूर्य असतो व सूर्यदेव आणि चंद्रदेव हे यशाचे प्रतीक आहे, त्यामुळे ह्या रांगोळीत ते सुद्धा आहे। आणि असल्याने ध्वज नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी उभारली जाते व गुढी शंख, पक्ष, गदा, चक्र, गोमूत्र, ओम, सौभाग्य, लोणी म्हणजे हळदी कुंकू, करंडा, फणी, पती, सर्वाक्षणीचे सुवासिनीची ओटी म्हणजे खण, नारळ, रुद्राक्ष सुजन्याचे प्रतीक म्हणून पाणना, कामधेनू, धेनूसहित वासरू ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी विविध चिन्ह काढली जातात। यात एक रांगोळी चित्रांगण समृद्धी
व भारताची संस्कृती म्हणून मानली जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंडित राहावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी याच्यासाठी ही चित्रांगण रांगोळी आपल्याला चैत्र महिन्यामध्ये पाडव्यापासून आपल्या दाराच्या समोर महिनाभर अवश्य काढायची आहे प्रत्येक महिलेने आणि त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराटी होते, अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आणि ही रांगोळी गुढीपाडव्या ते गुढीपाडवापासून तर रामनवमी येते बघा तोपर्यंत आपल्याला काढायचे आहे। म्हणजे जे एप्रिल महिना आहे ते एप्रिल महिन्याच्या 12 तारखेपर्यंत आपल्याला ही चित्रांगण रांगोळी काढायची आहे। ही रांगोळी काढताना आपल्याला मानसिक धर्म व आपल्याला सुतक असेल तर ही रांगोळी काढू नका आणि ह्या रांगोळी कोणाचा पाय पडणार नाही याच्याकडे नक्कीच लक्ष द्यायचं आहे। ही खूप शुभ रांगोळी मानली गेलेली आहे आणि ही रांगोळी नक्कीच सगळ्या स्त्रियांनी आपल्या दारापुढे काढायचं आहे। काही नाही, साचा खूप स्वस्त आहे, 50-60 रुपयाला 30 रुपयाला तुम्हाला मिळून जाणार हा साचा आणायचा आहे। दरवर्षी तुम्हाला हा साचा कामा असेल आणि ही रांगोळी फक्त आपल्याला दारापुढेच काढायची आहे, आपल्या देवाजवळ काढायची नाही, आपल्या दारापुढेच काढायची आहे। त्यामुळे संपूर्ण स्त्रियांनी हे लक्ष द्यायचं आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।